मी राजेश सोळंकी एक उडान मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आज मला खूप आनंद होतोय कारण आज आपल्या भारताला, आपल्या देशाला ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे, जे म्हणतो आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ह्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे आणि तिथे आपण सगळ्यात मागे आहोत. आणि तेवढ्या एका कारणामुळेच भारत मागे आहे. तर आज ज्यांचं मी ज्या व्यक्तींचा तुम्हाला मी परिचय करून देणार आहे आणि ज्यांचा आपण जर्नी बघणार आहोत आतापर्यंतचा, त्यांची जी झेप आहे, जी त्यांनी ज्या क्षेत्रात घेतलेली आहे ती ह्याच क्षेत्रामध्ये आहे, ज्या क्षेत्राची आपल्याला भारताला सगळ्यात जास्त गरज आहे. ज्यांनी जी उडान भरारी घेतलेली आहे ती रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये घेतलेली आहे. आणि कमी वयामध्येच त्यांनी आपलं नाव पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्यांचं नाव. तर हे अजिंक्य कोट्टेवार नागपूरचे, जे आज आपल्यासोबत इथे आहेत. आणि मी जयश्री सोळंकींना आज विनंती करतो की त्यांनी अजिंक्यचं इंट्रोडक्शन करावं. जयश्री, इट इज ओव्हर टू यू. यू कॅन इंट्रोड्यूस. थँक्यू राजेश. नमस्कार, मी जयश्री सोलंकी. आज मी तुम्हाला महाराष्ट्राचे फुंगसुक वांगडू यांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. अजिंक्य रवींद्र कोट्टेवार म्हणजेच महाराष्ट्राचे फुंगसुक वांगडू हे एक मेकॅनिकल इंजिनियर असून रिसर्च आणि व्यावसायिक शिक्षणात उत्कटतेने कार्यरत आहे. अजिंक्य कोट्टेवार हे सध्या ज्ञान फाउंडेशन नागपूरचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. वयाच्या 26व्या वर्षी सर्वाधिक 18 पॅटर्न्स एक हाती आपल्या नावावर करणारा हा पहिला विक्रमवीर युवक आहे. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार 2020 म्हणून नामांकन देण्यात आले आहे. तसेच मटा सन्मान युवा चिन्ह, आंतरराष्ट्रीय उद्योजक, झी युवा सन्मान यासारखे अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही त्यांचे नाव नोंदण्यात आले आहे. अशा हरहुन्नेरी अजिंक्य यांना भेटण्याची संधी आपल्याला एक उडान फेसबुक पेजच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यांच्या ह्या विक्रमी यशोगाथा आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. वेलकम अजिंक्य. नमस्कार. 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 अजिंक्यचा प्रवास जाणून घेऊया. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये जेवढे इंजिनियर्स असतील, कदाचित पूर्ण युरोप आणि अमेरिकेत तेवढे इंजिनियर नसतील, किंवा एखाद्या स्वित्झर्लंड कंट्रीमध्ये जेवढं पॉप्युलेशन आहे तेवढं पूर्ण इंजिनियर भारतामध्ये आहेत. तरी सुद्धा स्वित्झर्लंड किंवा जर्मनी हे आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये. आणि अशा वेळेला जेवढी आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये एवढ्या मागे असताना असे जे अजिंक्य सारखे युवक जेव्हा पुढे येतात आणि R&D मध्ये आपलं नाव कमवतात, आपल्या नावावर 18 पेटंट घेतात भारतासारख्या जिथे फारशी डेव्हलपमेंटला संधी जास्त नाहीये जेवढी त्या देशांमध्ये आहे, तर ही निश्चितच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. तर अजिंक्य, आज फार आनंद होतोय आम्हाला की तुम्ही आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमामधून आपण उपलब्ध होऊ शकलो, जेणेकरून आजच्या तरुण पिढीला तुमची जर्नी समजून घेऊन, तुमची उडाण, तुम्ही ज्या रस्त्याने तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि आणखी पुढेही पोहोचणार, हा रस्ता काही तुमचा अजून चाललेला, तुमचा अजून वाटचाल चालू आहे, तर बऱ्याच लोकांना त्याचं मार्गदर्शन लाभेल आणि बऱ्याच लोकांना प्रेरणा, बरेच आपले मुलं, यंग जनरेशन महाराष्ट्रातील आणि भारतातील तुमच्यापासून प्रेरणा घेतील, हाच एक उद्देश आमचा एक उडानच्या माध्यमातून आहे. तर अजिंक्य, मला पहिल्यांदा तुम्हाला एक विचारावंसं वाटतं की तुमचं लहानपण कसं गेलं, आणि लहानपणी कधी कोणाला वाटलं होतं का तुम्ही सायंटिस्ट व्हाल किंवा असं काही रिसर्च कराल? तर तुमच्या लहानपणाबद्दल मला जरा कळवत सांगा. तुमच्या आई वडिलांबद्दल, तुमचं शिक्षण आधी लहानपणी कुठे झालं? अगदी सांगायचं झालं, माझा जन्म हा तसा नागपूरचा, पण माझं पूर्ण बालपण जन्मापासून तर वयाच्या 15व्या वर्षापर्यंत मी पाटणबोरी या एका गावात होतो. आता हे पाटणबोरी गाव कधीच कोणी ऐकलं नसेल किंवा कुठेच आपण बघितलं नसेल, तर हे गाव यवतमाळ, महाराष्ट्रातला एक जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्याच्या बॉर्डरवर, म्हणजे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र याच्या बॉर्डरवर असलेलं एक छोटंसं गाव, जिथे 4 ते 5 हजार लोकांची वस्ती होती. आणि या गावात माझं पूर्ण शिक्षण आणि बालपण झालं. म्हणजे वयाचे पहिले 15 वर्ष, म्हणजे 9व्या वर्गापर्यंत मी याच गावात होतो. म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा होती आणि व्हर्नाक्युलर मीडियम मध्ये शिक्षण झालं अजिंक्य? मराठी मीडियम मध्ये? जिल्हा परिषद मराठी मीडियम शाळा. ओके. की ज्या म्हणजे अगदी 5व्या वर्गामध्ये आम्ही ABCD शिकलो. ग्रेट. म्हणजे अशा पद्धतीने सगळं काही इथचं कार्यकाळ चालत होता. म्हणजे काहीच तिथे एक्सपोजर मी म्हणणार नाही,
पण अवेलेबिलिटी रिसोर्सेस नव्हते जसे आपल्याला शहरी भागामध्ये पुण्या मुंबई सारख्या बरोबर. ठिकाणी किंवा नागपूर सारख्या ठिकाणी असतात. तो काहीच प्रकार नाही. म्हणजे अगदी एका वडाच्या झाडाखालच्या शाळेपासून सुरुवात केली तर म्हणजे अगदी ग्रासरूट लेवलला हे सगळं काम झालं. आणि पूर्ण खेड्यामध्ये राहणं, वातावरण खेड्यातलं असल्यामुळे खूप काही रिसोर्सेस मला अनुभवायला मिळाले. म्हणजे खूप काही प्रॉब्लेम सोबत आम्ही इंटरफेस रोज व्हायचो. म्हणजे अगदी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जायचं असेल तरी खूप सारे वेगळे चॅलेंजेस राहायचे. म्हणजे खेड्यातलं वातावरण, तिचे काम करण्याची पद्धत अगदी वेगळी, लिमिटेड लोक त्या गावामध्ये असायचे, तर अगदी वेगळं म्हणजे चॅलेंज आपल्याला नेहमी मिळत गेले. तर माझं 9व्या वर्गापर्यंतचं शिक्षण हे या पाटणबोरी गावातच झालं, जे अगदी आंध्राच्या बॉर्डरवर होतं. हो, ग्रेट. अजिंक्य, थँक्यू ही इन्फॉर्मेशन. परत एकदा मागच्या वेळी आपण जे भेटलो होतो ह्या कार्यक्रमासंदर्भात ठाण्याला स्टुडंट ऑफ द इयरचा जो कार्यक्रम झालेला, तर एक तर तुमचं अभिनंदन की त्यावेळेला यू आर वन ऑफ द मोस्ट काय म्हणतात त्याला प्रिफर्ड बॅचलर म्हणू शकतो आपण महाराष्ट्रामधले. आता तुम्ही बॅचलर नाहीयेत, तर लग्न तुमचं झालेलं आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू थँक्यू. कधी लग्न झालं कधी अजिंक्य? माझं फेब्रुवारी महिन्यात लग्न हो, झालं. ग्रेट. म्हणजे हो हो हो. लॉकडाऊनच्या थोडक्यात तुम्ही वाचलात. अगदी अगदी. ओके. मी तुमचं स्टेटस बघितलं तेव्हा मला कळलं की लग्न झालंय बहुतेक त्यावेळे आधीच. अगदी खरं हं. आहे. मग अजिंक्य, अशा 9वी पर्यंत शिक्षण असं झालं, तर तुमच्या डोक्यात पहिल्यांदा कधी आलं की आपण काहीतरी संशोधन करू शकतो किंवा आपण आपल्या नावावर पेटंट पण येऊ शकतं, असं जे जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण जे म्हणू शकतो किंवा काहीतरी नवीन संशोधन असं डोक्यात आलं कधी तुमच्याकडे? बघा, खेड्यामध्ये वावरत असताना, त्या छोट्या गावामध्ये वावरत असताना खूप सारे, मी थोड्या वेळ आधी सांगितलं की प्रॉब्लेम्स मला दिसायचे. तर मला शिक्षणात इंटरेस्ट कमी होता. हं. म्हणजे शिक्षणात इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा मला ते पुस्तकी ज्ञान कधीच आवडलं नाही, कारण त्यात मार्क्स कधीच मिळाले नाही. बरोबर. मग मला काय आवडायचं, म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी एक वेगळा गुण असतो. मग मी जर पुस्तकात मार्क मिळू शकत नाही तर माझं लक्ष कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्ट झालेलं आहे, हे कसं कुठेतरी आज मला लक्षात आलं. तर ते लक्ष म्हणजे काय, तर प्रॅक्टिकल गोष्टीकडे जास्त लक्ष हो, राहायचं. ग्रेट. एखादा व्यक्ती काही काम करतोय, एखादा रिपेअरिंगचं काम करतोय, तर तो कसा करतो, किंवा एखादी छोटीशी मिल आहे तर ती मिल कशी काम करते. चक्कीमध्ये दळण गेलो तर वरून टाकल्यानंतर तुम्हाला कणिक मिळते, तर ती नेमकी कशी होते. मग तो रिपेअरिंग करत असताना तिथे जाऊन बसायचं. म्हणजे शाळेत पुस्तकातून शिकण्याच्या ऐवजी मला अशा गोष्टीतून शिकणं जास्त छान वाटायचं. नदीच्या काठी जाऊन खेळायचं, नदीवरून पाणी कोणी वाहून नेत असेल तर मग त्यांच्यासाठी काही अरेंजमेंट करता येते का. मग अशा पद्धतीने जे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथेच लहानपणीच आयडेंटिफिकेशन सुरुवात झाली, की माझ्या आजूबाजूला काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि जसं जसं आपण यावर विचार करणं सुरू करतो तेव्हा वाटायचं याच्यावर काही जुगाड टेक्नॉलॉजी वापरता येते, सोल्युशन देता येतं. मग अशा पद्धतीने प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्सला सोल्युशन, ही एक जर्नी माझी सुरू झाली. आणि कालांतराने एक वयाच्या 16व्या वर्षी मी डिस्ट्रिक्ट लेवलला गेलो पुढच्या शिक्षणासाठी. यवतमाळ इथे प्रमोट करण्यात आलं. आणि मग तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की खूप साऱ्या गोष्टी ज्या खेड्यात नव्हत्या, ग्रामीण भागामध्ये नव्हत्या, त्या गोष्टी शहरी भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यात आलेल्या आहे. ज्या पद्धतीने तिथे अगदी एक कॉर्पोरेशनचा नळ राहायचा आणि त्या नळाच्या खाली पाणी भरावं लागायचं, तर शहरी भागामध्ये तुमच्या घरोघरी नळ आलेले होते. मग यामध्ये काय झालं नेमकं, कुठल्या अशा गोष्टी आहे की ज्यामध्ये लोकांपर्यंत ग्रामीण भागामध्ये या सुखसोयी पोहोचत नाही. मग यावर आपण काही काम करू शकतो का. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर काम करायला सुरुवात झाली. आणि जेव्हा मग इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना मग डोक्यात विचार की आपण हे इम्प्लिमेंट करून पाहू शकतो का रुरल भागामध्ये. तर मग अशा गोष्टीतून म्हणजे प्रॉब्लेम तिथे आयडेंटिफाय झाले, प्रॉब्लेमला सोल्युशन मला शहरामध्ये मिळालं, आणि ते शहरामध्ये मिळालेलं सोल्युशन आम्ही पुन्हा ग्रामीण भागामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. आणि जे सोल्युशन आम्ही इम्प्लिमेंट केलं ते अगदी एक युनिक होतं, क्रिएटिव्ह होतं. मग कुठून तरी एक लक्षात आलं की अरे तुम्ही या गोष्टीला पेटंट करू शकता. मग पेटंटसाठी मग त्याला अप्लाय करणं सुरू झालं. म्हणजे एक प्रॉब्लेम नंतर सोल्युशनची जी ही जर्नी आहे ती अगदी म्हणजे ग्रामीण भागातूनच सुरू झालेली होती. आणि अशा अजिंक्य, पहिलं पेटंट काय होतं आणि पहिलं ते सोल्युशन काय होतं त्याच्यावर जरा थोडंसं सांगता आलं तर? ओके. बघा, माझं पहिलं पेटंट, मी तसा मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षी असताना, द्वितीय वर्षामध्ये एक डोक्यात एक कल्पना आली होती की मी जी गाडी चालवतो आहे त्या गाडीची जी कपॅसिटी आहे एक ठरलेली असते, एक फिक्स असते. जशी कोणाची गाडी 120 सीसी असते, 100 125 टू 150, ते एक फिक्स असतं प्रत्येकाचं सीसी.
तर मग मी सीसी वाढवू शकतो का? तर असाच एक अनुभव आला होता. अशी एक रिक्वायरमेंट मला जाणवली की माझी गाडी रेस केल्यानंतर एका लिमिटेड स्पीड पर्यंत जाते. मग त्याला कसं मला वाढवता येईल? असा जेव्हा एक प्रश्न डोळ्यासमोर आल्यानंतर मग याच्यासाठी काय करता येईल? तर माझं पहिलं पेटंट याच संदर्भात होतं. म्हणजे जवळपास मला 2 वर्ष या कॉन्सेप्टवर काम केल्यानंतर एक सक्सेसफुली आम्ही इंजिन असं डिझाईन केलं की ज्यामध्ये 100 सीसी पासून तर 240 सीसी पर्यंत तुम्ही व्हॅरी करू शकता. म्हणजे एकच गाडी तुम्ही 100 वरही चालू शकता, 150 वरही चालू शकता, 240 किती सीसी वर तुम्ही त्याला वाढवू शकता. हे माझं पहिलं इन्व्हेन्शन होतं, अजिंक्य, जे 2013 मध्ये fail दिस झालं. इज व्हेरी ग्रेट. हे खूप मोठी गोष्ट आहे की ह्या एज मध्ये जेव्हा मी इंजिनिअरिंग, आम्ही पण होतो इंजिनिअरिंगला, किंवा आणखी आताचे इंजिनियर्स आम्ही बघतो की जे पूर्ण झालेले जे असतं, तेव्हा सुद्धा जे डोक्यात आयडिया येत नाही ती सेकंड इयर मध्ये इंजिनिअरिंगला असताना असं डोक्यात कसं काय आलं की आपण काही करू शकतो, की का ते आधीपासून तुमचं चालूच होतं अशा टाईपच्या गोष्टी? कारण की नुसतं इंजिनिअरिंगला गेल्यामुळे हे पॉसिबल नाही होऊ शकत. बऱ्याच वेळा इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे का कसलं आहे त्याला काहीच कळत नसतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय आहे किंवा इलेक्ट्रॉनिक वाल्याला सेकंड इयर पण जाईपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स काय आहे त्याला काही कळत नाही बिलकुल. मग हे अशा पूर्ण एवढं, ही खूप मोठी गोष्ट झाली. इंजिनियर झालेला माणूस सुद्धा हे करायचा विचार करायला फार डिफिकल्ट आहे त्याला. अशा प्रकारे विचार. आता मी माझं एक्झाम्पल घेईल तर मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर होतो, परंतु पूर्ण इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण मला विशेष काही माहिती नव्हतं आणि माझ्या डोक्यात सुद्धा कधी आलं नाही. मी बिझनेस केला कारण माझ्या डोक्यात बिझनेस होता. मीही अभ्यासामध्ये मागे होतो, पण मी बिझनेसच्या दृष्टीने विचार केला. तर मला तर खूपच तुमचं कौतुक वाटतं की हाऊ यू एबल टू थिंक अबाउट दॅट. माझी कल्पना अशी होती की खूप हाय रँक असलेले मुलं, 90च्या वरती मार्क्स घेणारे, फर्स्ट सेकंड येणारे मुलं रिसर्च डेव्हलपमेंट करू शकतील. आणि मी तुम्हाला मागच्या वर्षी जेव्हा भेटलो तेव्हाच मला ऍक्च्युली खऱ्या अर्थाने माझ्या डोक्यात प्रकाश पडला की इट इज नॉट लाईक दॅट. इव्हन आपण पास्ट जरी बघितलं, आधीचे सायंटिस्ट जरी बघितले, त्यांनी काही फार मोठ्या डिग्री घेतलेल्या नाहीत, पण त्यांनी रिसर्च केलेले आहेत. मोठे मोठे शोध ज्यांनी लावलेले आहेत, न्यूटन घ्या, कोणी घ्या, त्यांनी आईन्स्टाईन घ्या. तर मग त्याच्यानंतर मला तेव्हापासून माझी थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर झाला. परंतु हाऊ इट हॅज हॅपन, ती कसं झालं एक्झॅक्टली सेकंड इयरला बघा, तुम्हाला? याची सुद्धा एक वेगळी जर्नी आहे. म्हणजे अगदी लहान होतो तेव्हाच कुठेतरी मनात कोरला गेलं की मला सायंटिस्ट व्हायचं आहे, मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे. हो. का तर एक योगायोग असा झालेला होता की एकदा घरच्यांना खूप काळजी वाटायची की हा मुलगा काय करेल. आणि एकदा घरचे मला एका ज्योतिषाकडे घेऊन गेले आणि त्या ज्योतिषांना सांगितलं की बाबा रे, आमचा मुलगा हा काहीच करत नाही, अभ्यास करत नाही, बिलकुल याला मुळीच इंटरेस्ट नाही, शाळेमध्ये सिन्सिअरली जात नाही, हा नुसता काड्या करत राहतो, बाहेरून काही वस्तू आणली की पहिले ओपन करून पाहतो, ती हो. वाया घालवतो आणि पुन्हा हम्म. जोरदार करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा घरच्यांनी असं त्या ज्योतिषाला सांगितलं, त्यांनी गमतीत असं म्हटलं की अरे वा, हा तर मग सायंटिस्ट बनणार आहे. काय बनायचं का रे बाबा तुला सायंटिस्ट? असं जेव्हा त्यांनी मला विचारलं, मी म्हटलं हो चला, काही नाही तर काहीतरी बनू. त्यावेळेला मला सायंटिस्टचा अर्थ माहिती नव्हता, पण कुठेतरी डोक्यामध्ये होतं की अरे मला सायंटिस्ट बनायचं आहे. तेव्हा मी वयाचं माझं 10वं वर्ष, म्हणजे 4थ्या वर्गामध्ये मी होतो. आणि त्यावेळेला एक कोरलं गेलं की नाही, मला सायंटिस्टच बनायचं आहे. मग सायंटिस्ट म्हणजे नेमकं काय? मग जिथे जिथे मला शास्त्रज्ञ हा शब्द दिसत होता, त्या ठिकाणी त्या शास्त्रज्ञाबद्दल एक कुतूहल वाटायचं. अरे हा तर मीच आहे, अरे मलाही असंच बनायचं आहे. मग तो सायंटिस्ट काय करतो? नेमका 4थ्या वर्गात एक थॉमस अल्वा एडिसनचा एक धडा होता, की त्या धड्यामध्ये मग वाचलं की त्यांनी असं असं केलं. ट्रेनचा एक डब्बा सुद्धा त्यांनी काड्या करताना जायला गेला होता, पण आज तो एक खूप मोठा शास्त्रज्ञ बनला. म्हणजे अपयश आणि यश याच्या मधातलं जे अंतर आहे, जे स्ट्रगल असतं, पेशन्स असतात, ते या कुठेतरी एक समजायला लागलं. आणि मग मी सुद्धा ठरवलं की नाही, मला किती फेल्युअर आले तरी चालेल, मला सायंटिस्ट बनायचं आहे. त्यासाठी काही तरी चालेल. आणि नंतर कालांतराने कळालं की सायंटिस्ट अशी कुठलीही पदवी नाही आहे, कुठलीही डिग्री नाही आहे. तर सायंटिस्ट म्हणजे काय? तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये सायंटिस्ट होऊ शकता. मी जर आर्ट्स घेतलं असेल तर मी ते आर्ट्स घेऊनही सायंटिस्ट होऊ शकतो. मी कॉमर्स घेतलं असेल तर कॉमर्स घेऊन मी सायंटिस्ट होऊ शकतो. सायन्स घेऊन सुद्धा मी त्या क्षेत्रामध्ये संशोधन करू शकतो. म्हणजे मी कुठल्या क्षेत्रामध्ये संशोधन जर केलं तरी मला लोक सायंटिस्ट म्हणतील. मग मी काय करायचं? मग मला काही लोकांनी सांगितलं की तुझं टेक्निकल एक माइंड, तू इंजिनिअरिंग कडे जा. मग मी 12वी नंतर ठरवलं की आपण आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची. कॉलेजमध्ये ऍडमिशनचा फॉर्म भरायसाठी जेव्हा गेलो होतो, तर त्यामध्ये मला काही ऑप्शन लिहायचे होते की कुठल्या ब्रांचला ऍडमिशन घ्यायची आहे. तर जेव्हा मला समोरच्या व्यक्तीने विचारलं की कोणत्या कोणत्या ब्रांच मी इथे सिलेक्ट करू, तर त्यावेळेला मला ब्रांच नावाचा हा प्रकार असतो इंजिनिअरिंगला, हा माहिती नव्हता. मग तो व्यक्ती माझ्यावर बघून हसला की बाबा रे, तुला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं, तुला ब्रांच माहिती नाही. तू एक काम कर, कॉलेजमध्ये तू फिर आणि बघ तुला काय घ्यायचंय, कुठे जायचंय. मग मी खरंच त्याचा तो जो व्यंग होता, मला खरोखर त्यांनी सांगितल्यासारखं वाटलं. आणि मी खरंच कॉलेजमध्ये फिरलो आणि त्यामध्ये वेगवेगळे वर्कशॉप होते, डोम होते, म्हणजे ज्या लॅब म्हणतो आपण, त्या डोम शेप मध्ये होत्या. आणि प्रत्येक ठिकाणी फिरल्यानंतर मग त्यातला एक डोम मला खूप आवडला. त्यामध्ये सगळ्या मशीन्स दिसल्या, टूल्स दिसले,
पेचकस पेन्सिल जे मी घरी अनुभवले होते, म्हणजे या सगळ्या गोष्टी मला तिथे दिसल्या. तर मी ठरवलं मला हीच ब्रांच घ्यायची आहे आणि याच ठिकाणी मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. मी त्यांना विचारलं की ही कोणती ब्रांच आहे? तर त्यांनी सांगितलं की ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. आणि ओ. म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. का तर मला आवडतीचे विषय, मला जे काड्या करायला आवडतात तर ते मी तिथे करणार, अशी ही जर्नी होती. आणि मग जेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली तेव्हा एक गोष्ट कळाली की यार मी ज्या गोष्टीसाठी इथे आलो होतो किंवा ज्या प्रोजेक्ट्सला किंवा ज्या लॅबला बघून आलो होतो त्या लॅबमध्ये तर मला महिन्यातून 1-2 वेळा काम करायला मिळत आहे, बाकी तर सगळं थिअरॉटिकल आहे. आणि कुठेतरी मग त्यावेळेला सुद्धा एक डोक्यात प्रश्न येत होता की मला जे करायचं आहे ते इथे मिळत नाही, मला प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायचं या ब्रांचचा वापर करून, तर ते मिळत नाहीये. पण कुठेतरी रिसर्चची जर्नी इथूनच सुरू झाली. मग आजूबाजूला असलेले पुस्तकातलं नॉलेज सुद्धा गेन करण्याचा प्रयत्न, एक्सपर्टीचं नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करत गेलो, त्यांची मदत घेत गेलो आणि मग प्रॉब्लेमवर कसं सोल्युशन देता येईल इथून या सगळ्या जर्नीला आमची सुरुवात झाली. मग आपल्या पुढे असलेले प्रश्न आणि त्याला उत्तर कसं द्यायचं ही ती पूर्ण जर्नी होती. ओ ग्रेट अजिंक्य, दिस इज रिअली खूपच म्हणजे मजेशीर आणि खूपच प्रेरणादायक तो तुमचा आतापर्यंत तुम्ही सांगितला की कशा प्रकारे तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं का आणि काय तुम्हाला प्रेरित केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी. परंतु काय होतं, तुम्हाला एक आवड होती काहीतरी नवीन, जिथे प्रॉब्लेम दिसला की तो कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल अशा प्रकारे कोणत्या पण टेक्निक वापरून अशी तुमची आवड होती. मग तुम्हाला असं झालं का की जसं आता बऱ्याच वेळा इंजिनिअरिंगला काय मेकॅनिकल घेतलं म्हटलं एकच सब्जेक्ट नसतो, वेगवेगळे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या टाईपचं नॉलेज लागतं, मॅथमॅटिक्स आहे, दुसरे आहेत. मग असं कधी झालं की हा सब्जेक्ट बाबा हा कशाला इथे टाकलाय सब्जेक्ट, याच्याने हा मला तर बिलकुल आवडत नाही, असं कोणत्या सब्जेक्ट होत होतं? होत होतं असं. मग असं जर मला कधी वाटलं तर सगळ्यात पहिलं काम मी हेच करायचो की आपण जर एखादं चॅप्टर शिकतोय तर त्या चॅप्टरचं अप्लिकेशन काय आहे डे टू डे लाईफ मध्ये. मी प्रत्येक गोष्टीला डे टू डे लाईफच्या अप्लिकेशन सोबत इंटरफेस करून बघायचो. जर ही गोष्ट जर सिलेबस मध्ये आहे तर त्याचा काहीतरी वापर असावा म्हणून सिलेबस मध्ये आहे. तर माझा तेव्हापासून फोकस अगदी अप्लिकेशन्सवर जास्त होता. म्हणजे मला मार्क्स कधी मिळाले नाही, पण मला हे चांगलं माहिती आहे जर मला म्हणजे माझ्या गाडीची जर स्पीड कमी जास्त करायची आहे तर मला गिअर रेशो चेंज करावा लागेल आणि तो कसा करायचा. म्हणजे मग अशा पद्धतीने मी पूर्ण शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली जास्त स्ट्रॉंग आणि थिअरॉटिकली खूप जास्त मी वीक होतो. म्हणजे त्यामुळे तिथे मार्क्स मिळाले नाही, पण प्रॅक्टिकल्स मध्ये आम्हाला सगळं सक्सेस मिळत गेलं. त्याच्यामुळे मला नक्कीच फायदा हा झाला. येस, म्हणजे कोणत्या पण मुलाला मी म्हणू शकेल जो इंजिनिअरिंग आता करत असेल, भले त्याची आवड एखाद्या, सगळ्यांची सगळे सब्जेक्ट कोणाला सगळ्यांना आवडत नसतात. जसं मी होतो 10वी पर्यंत मला हिस्ट्री आवडायची, मला बाकीचे सब्जेक्ट विशेष आवडत नव्हते, हिस्ट्री आवडत होते. परंतु मी इंजिनिअरिंग केलं आणि मला कारण की मला गरज वाटली की इंजिनिअरिंग करून आय विल एबल टू अर्न गुड मनी, म्हणून मी इंजिनिअरिंग केलं. पण सगळ्याच सब्जेक्टची आवड सगळ्यांना असू नाही शकत. तर जे तुम्ही अंडरस्टँड करून घेत होतात, सब्जेक्ट अंडरस्टँड करून घेत होतात, तर दॅट इज व्हेरी गुड. तो तुम्ही पॉईंट खूप छान सांगितला, जो आजच्या तरुणांना जे इंजिनिअरिंग करतायत त्यांना खूप घेण्यासारखा पॉईंट आहे अगदी हा. अगदी. परंतु मला एक कळत नाही की त्यावेळेला जे सेकंड इयर, म्हणजे तुमचं वय किती असेल त्यावेळेला, 18 वर्ष वय असेल मला वाटतं कदाचित तुमचं. हो, तर त्यावेळेला करेक्ट. एक तर हे संशोधन केलं, मग त्याचा प्रवास आम्हाला कळला. पेटंटच्या डोक्यात कसं आलं आणि तुम्हाला सपोर्ट कोणी केला? हे सगळं करायला सपोर्ट पण लागलाच असेल टीचर्स लोकांचा किंवा आणखी फायनान्शियल सपोर्ट किंवा वेळ पण. इंजिनिअरिंगला एवढा टफ शेड्यूल असतं की हार्डली तुम्हाला काही वेळ मिळतो दुसरं काही करायला. सबमिशन हे ते बाकीचे सगळे कामं खूप असतात. तर तुम्ही तो वेळ कसा काढला आणि हे पेटंट हा वर्ड डोक्यात कसा आला की त्याचं पेटंट घ्यायला पाहिजे? हू हॅज सपोर्टेड यू फॉर दिस? ओके. बघा, माझं शिक्षण इंजिनिअरिंग माझं यवतमाळला जवाहरलाल दर्डा या कॉलेजमध्ये झालं आणि अगदी पहिल्या वर्षापासूनच माझे असे काही ना काही उलटे सुलटे प्रयोग त्या कॉलेजमध्ये असताना मी करायचो. आणि तिथे प्रिन्सिपलनी, तिचे जे डायरेक्टर होते त्यांनी सुद्धा मला या गोष्टीसाठी खूप सपोर्ट केला किंवा माझं मेकॅनिकल डिपार्टमेंट अगदी वर्षभरानंतर त्यांनाही लक्षात आलं की ते काहीतरी यांची करायची इच्छा आहे. पूर्ण कॉलेजने मला सपोर्ट केला. हो, ग्रेट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एक अशी वाटते की रिसोर्सेस पेक्षा सगळ्यात एखादी गोष्ट करायची आणि इच्छा असली की ऑटोमॅटिकली मार्ग मिळतात. आता बऱ्याचशा गोष्टी मला यवतमाळला मॅनेज होत नव्हत्या, पण असं समजा की 20% गोष्टी मला यवतमाळला मिळायच्या, पण उरलेल्या 80% गोष्टीसाठी मी नागपूरला यायचो. नागपूरला व्हीएनआयटी टेक्नॉलॉजी जे व्हीएनआयटी नागपूर आहे, तर तिथल्या मी लोकांशी कनेक्ट राहायचो. दर महिन्याला माझी एक चक्कर नागपूरला राहायची. दर महिन्याच्या माझ्या क्वेरीज, डाऊट्स हे सगळे घेऊन मी नागपूरला यायचो आणि त्यांच्याकडून रिझॉल्व्ह करून घ्यायचो. म्हणजे आपल्या आजूबाजूला सराउंडिंग असतं, फक्त आपल्याला ती युटिलाइज करायचं आहे. इच्छा तिथे मार्ग. आणि हे कुठेतरी माझ्या बाबतीत दिसलं. आता कॉलेजमध्ये लॅबोरेटरी असतात, आपण फक्त आपला ब्रांच विचार करतो.
कधी आपण दुसऱ्या ब्रांच मध्ये जाऊन तिथले लॅबोरेटरी वापरायचा कधीच विचार करत नाही. पण मी इंजिनिअरिंगला असताना कॉलेजमधल्या प्रत्येक लॅब वापरल्या. मी टेक्सटाईल लॅब वापरली, मी केमिकल लॅब वापरली, मी इलेक्ट्रॉनिक्स लॅब वापरली, मी बाकी ज्या आमची डिपार्टमेंट्स होते कॉलेजमध्ये प्रत्येक लॅबमध्ये माझा वावर झालेला आहे. हो, प्रत्येक great. लॅब मधले इक्विपमेंट्स मी वापरले आणि या प्रत्येक एक्सपर्टीची मदत घेऊन प्रत्येकाकडून थोडी थोडी आम्ही सुरुवात केली. तर आपल्या कॉलेजमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टी रिसोर्सेसचा मी वापर केला. म्हणजे आपण जे म्हणतो ना, तो एक कोणता तरी पिक्चर आहे त्याच्यामध्ये म्हणतात की तुम्हाला सच्चे दिल से चाहो आणि सगळ्या तुमची इच्छा असेल तर सारी कायनात तुम्हाला सपोर्ट करते. तशा प्रकारे तुमची इच्छा बघून, तुमची विल बघून तुम्हाला पूर्ण कॉलेजने जेवढे प्रोफेसर असतील बाकीच्या सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला त्याच्यामध्ये. अगदी आणि खरं. तो त्यांनी तुम्ही युटिलाइज केला. म्हणजे हे जर आपल्याला जर खरोखर मनापासून काही करायची असेल आणि आपण त्याच्यासाठी आपली पूर्ण प्रबळ इच्छा दाखवली, तर सगळे लोक आपल्याला सपोर्ट करतात. असं होत नाही की तुम्ही करायचंय आणि तुम्हाला सपोर्ट मिळत नाही, असं होत नाही ऍक्च्युअल मध्ये. बरोबर ना? तसंच प्रकारे सपोर्ट तुमची काही ओळख नव्हती किंवा तुमचे कोणी रिलेटिव्ह टीचर नव्हते, असं काही तुम्हाला नव्हतं, बॅकग्राऊंड तुमचं कोणी नव्हतं. देन ऑल्सो एव्हरीवन सपोर्टेड यू. बरोबर ना? अगदी अगदी खरं आहे. आणि मग हे पेटंटचं तुम्हाला कोणी सांगितलं की पेटंट घ्यायचं ह्या गोष्टीचं, तर पेटंट घ्यायला पाहिजे असं तुम्हाला कोणी बघा म्हणजे सेकंड विश्वेश्वरैया इयर असताना स्कूलमध्ये सांगितलं? नाही, मला हे माझ्या जवाहरलाल दर्डा कॉलेजमध्येच एका आमचे तत्ववादी म्हणून सर होते, राम तत्ववादी प्रोफेसर. तर त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो इनोव्हेटिव्ह आहे आणि मी ते पहिल्यांदा बघितलं अशा पद्धतीचं काहीतरी. तर तुम्ही याला पेटंटसाठी अप्लाय करा, ट्राय करा. आणि जेव्हा त्यांनी डोक्यात ती कल्पना आणली, मग त्यावेळेला म्हटलं चला बाई, पेटंट काय आहे पहिल्यांदा, पेटंट काय हे सुद्धा माहिती नव्हतं. मग त्यांच्याच मदतीने पेटंटला अप्लाय केलं आणि पेटंटची जर्नी इथून सुरू झाली. आणि जेव्हा मग पहिलं पेटंट आमचं सक्सेसफुली रजिस्टर झालं, तेव्हा मग काही कंपनीकडनं कॉल पण येणं चालू झाले, काही कंपनींनी ऑफर पण देणं सुरू झाल्या. मग मग तेव्हा कॉन्फिडन्स आला की जर आपण एखादी गोष्ट पेटंट करू तर नक्कीच त्याची दखल घेतली जाऊ शकते. मग ज्या बाकीच्या गोष्टी मग ज्या बॅक ऑफ द स्टेज चालू होत्या, मग त्याही गोष्टीला कम्प्लीट करायचं, त्याचंही काम करायचं. मग असे अगदी वेगळ्या इन्व्हेन्शन्सवर आम्ही काम करणं चालू केलं. मग ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीज झालं किंवा अगदी आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन द्यायचं आणि त्याला पेटंट करायचं. मग त्याच्यासाठी लागणारी जी एक्सपर्टी आहे, टीम आहे, ती आपल्या आजूबाजूला असते. कधी आम्हाला यवतमाळमध्ये मिळाली, कधी नागपूरची टीम, कधी आसामची टीम. अगदी वेगळ्या ठिकाणावरून एक्सपर्ट मिळत गेले आणि वेगळ्या पेटंटमध्ये एक्सपर्ट ऍड होत गेले. आणि मग सगळ्यांनी मिळून मग वेगळे पेटंट आम्ही फाईल करणं सुरू केलं. मग तुमचा अभ्यास रेग्युलर जो इंजिनिअरिंगचा अभ्यास होता तो डिस्टर्ब होत होता कुठे याच्या हे सगळं करत असताना? पूर्णपैकी अभ्यास डिस्टर्ब व्हायचा. कारण आपण जे अगदी म्हणतो की अभ्यासात दिवे लागायचे अशासारखंच झालं. म्हणजे सेमिस्टरला माझे बॅकलॉगही सब्जेक्ट राहिलेले आहे, भरपूर बॅकलॉग व्हायचे किंवा याच्यामुळे बराच प्रॉब्लेमही मला फेस करावा लागला. पण म्हणजे मार्क सुद्धा अगदी जेमतेम मला राहिले. म्हणजे डिग्री सुद्धा माझी अगदी पण जेमतेम तुम्हाला फर्स्ट मजा येत क्लास. होती, एन्जॉय करत होता तुमचं सगळं काम. अगदी अजिंक्य, तुम्हाला हे 18 पेटंट, म्हणजे मला वाटतं 26व्या वर्षी तुम्हाला 18वा पेटंट मिळालं, बरोबर आहे? हो. तर ह्या 18 पेटंट पैकी तुम्हाला सगळ्यात जास्त मजा आली की हे पेटंट घेऊन मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं, काहीतरी केल्यासारखं झालं, असं एखाद्या पेटंटच्या बाबतीत असं काही झालं का? का तुम्हाला सगळेच पेटंट तेवढेच, जसं सगळे मुलं मला सारखीच असतात तसं आहे, की त्याच्यातले काही 1-2 पेटंट असे आहेत की बाबा हे केल्यानंतर मला काहीतरी असं एकदम अचीव्ह केल्यासारखं झालं? नक्कीच. बघा म्हणजे माझ्यासाठी तर सगळे पेटंट सारखे, माझ्यासाठी सगळे चॅलेंजेस सारखे. पण त्यातलं एक पेटंट असं, म्हणजे आज माझे 24 पेटंट रजिस्टर्ड आहेत म्हणजे आजच्या केसला. हो, ग्रेट. आणि 24वा पेटंट मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगणार. पण आता 18 पेटंट पैकी एक पेटंट असं होतं, इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझं सिलेक्शन NIT सिलचरला झालं, आसामला झालं, इंटिग्रेटेड डिग्रीसाठी. म्हणजे एमटेक प्लस PhD साठी मी प्रमोट केलं गेलं NIT सिलचरला आसाममध्ये. आणि आसाममध्ये गेलं असताना तिथे चहाचे मळे आपल्याला माहिती आहे. तर चहाच्या मळ्यामध्ये फिरत असताना मला एकदा जाणवलं की हे जे चहाचे पानं आहे, म्हणजे नेमका चहा बनतो कसा? तर वरच्या त्या 3 कोवळ्या पानापासून चहा तयार होतो. मग उरलेले पानं काय करतात? तर ते कम्प्लिटली वेस्ट आहेत. मग या पानाचा वापर आपण कुठल्या वेगळ्या गोष्टीसाठी करू शकतो का? जेव्हा ही एक संकल्पना डोक्यात आली, मग चहाच्या पानाचे आम्ही कंपोजिशन्स ओपन केले. कंपोजिशन स्टडी केल्यानंतर कळालं की याच्यामध्ये हायड्रोकार्बनचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. मग या हायड्रोकार्बन म्हणजे फ्युएल आहे, आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बन आहे, H आणि C ग्रुप आहे. डिझेल मध्ये तेच आहे, प्रत्येक फ्युएल मध्ये हायड्रोकार्बन असतं. मग चहाच्या पानातही तेच आहे. मग याच्यापासून आपण फ्युएल तयार करू शकतो का? जवळपास 6 ते 8 महिने आम्ही काम केल्यानंतर एक सक्सेसफुली आम्ही हायड्रोकार्बन तयार केलं. आणि हे माझं एक इंटरेस्टिंग पेटंट होतं. म्हणजे या पेटंटमुळे
माझ्या डिग्रीची तर पूर्णपैकी वाट लागली. मला ती डिग्री सोडून वापस यावं लागलं किंवा बरेच लोकांनी बरेच प्रॉब्लेम क्रिएट केले. पण मग ते शिक्षण मी तिथे सोडून दिलं आणि मग ठरवलं की नाही, आता मला एज्युकेशन सिस्टीमवरच काम करायचं आहे. तर कुठेतरी हे एक पॅटर्न माझ्यासाठी इंटरेस्टिंग होतं, ज्याच्यामुळे डिग्रीमध्ये मला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले. पीएचडी पण मला सोडावं लागलं. त्याच्यानंतर अचानक अर्ध्या रात्री मला आसाम सोडून बेळगावला मला शिफ्ट व्हावं लागलं. त्याच्यामुळे मला हे पॅटर्न नेहमीच लक्षात राहील. परंतु ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळालं त्याच्यात, जे तुम्हाला अचीव्ह करायचं होतं, जे संशोधन करून जे तुम्हाला मिळालं ते तुम्हाला प्राप्त झालं तिथून. खूप जास्त सॅटिस्फॅक्शन मिळालं. ओके. आणि मग तुम्हाला बेसिकली आम्ही फुंगशुक वांगडू, जे महाराष्ट्रात फुंगशुक वांगडू म्हणतात, कारण की तुम्ही शिक्षण पद्धतीवर काम करायला सुरुवात केलं. मला वाटतं ते एक मेन कारण आहे. तुम्ही नुसतं संशोधन करत होतात म्हणून नाही, तर तुम्ही शिक्षण पद्धतीवर काम करायला लागले. तर तुम्हाला एक फुंगशुक वांगडू नकोय, तुम्हाला असंख्य पाहिजेत. तर दॅट इज आय कॅन अंडरस्टँड द कन्सेप्ट. कारण की तुम्हाला जो त्रास झाला, जो त्रास आपल्याला झाला तो दुसरा न होऊ नये ही त्याच्या मागची तुमची भावना असणार, जी अतिशय चांगली भावना आहे. आणि त्याचा निश्चितच पुढच्या लोकांना, पुढच्या जनरेशनला फायदा होईल, याच्यात काही प्रश्नच नाही. तर मला वाटतं तुम्ही मग ही जी ट्रस्ट स्थापन केली, मग तुम्ही याच्यासाठी तुम्ही ती ट्रस्ट स्थापन केली का, जी हो. तुम्ही तुमची ट्रस्ट आहे ती? हो, ऍक्च्युली असं झालं की जसं मला आसाम सोडायची गरज पडली, त्यावेळेला एक लक्षात आलं की माझं शिक्षण अगदी म्हणजे ग्रामीण भागातून सुरुवात झाली तर अगदी शहरी भागापर्यंत. म्हणजे अगदी प्रायमरी जिल्हा परिषदच्या शाळेपासून तर अगदी इंडियातल्या टॉप लेवलच्या इन्स्टिट्यूट पर्यंत, म्हणजे IIT आणि NIT हे इंडियातले अगदी टॉप कॉलेज आपण समजतो. तर इथून तर अगदी ग्राउंड लेवल पासून तर हायर लेवल पर्यंत जेव्हा मी एज्युकेशन घेतलं, त्या पूर्ण एज्युकेशन मध्ये मी कुठेच सॅटिस्फाईड नव्हतो. मला जे करायचं आहे किंवा मला ज्या पद्धतीने शिक्षण पाहिजे, ऍक्च्युअल हँड्स ऑन मला कुठेच मिळालं नाही. तर तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की काहीतरी कुठल्या तरी गोष्टीची कमतरता ही आजच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये आहे. मग त्यावेळेला मग जॅपनीज एज्युकेशन सिस्टीम, नॉर्वे, स्वीडन, अशा बाकीच्या एज्युकेशन सिस्टीम, चायनाची एज्युकेशन सिस्टीम यांची जेव्हा आम्ही स्टडी करत होतो तेव्हा कळालं की नेमका फरक काय आहे. मग मी विचार केला की हा जो फरक आहे हा जर आपण कमी केला तर आपल्या देशामध्ये सुद्धा संशोधक मोठ्या प्रमाणात होऊ शकतात किंवा आपला देश सुद्धा या प्रगत देशापैकी एक मानला जाऊ शकतो. मग काय करता येईल याच्यासाठी कोण व्यक्ती ऑलरेडी काम करतायत का, हा एक मी विचार करणं सुरू केला. आणि मग शिक्षण पुढचं सगळं पीएचडी सोडून मग याच याच्यावर फोकस केला की मला काय करता येईल, आजच्या एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी किंवा एक्झिस्टिंग एज्युकेशन मध्ये काही बदल घडवता येईल का, जेणेकरून पुढच्या पिढीला याचा फायदा होईल किंवा मुलांना नेमकं कळेल की शिकायचं कशासाठी किंवा शिकायचं कशा पद्धतीने, जेणेकरून मी माझी आवड ज्यात आहे त्यातच मी शिक्षण, जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला हिस्ट्री आवडायचं पण एज्युकेशन तुम्ही टेक्निकल लाईन कडे पुन्हा वळला, तर तुम्हाला जर तेव्हा ती फील्ड कळाली असती की मला जे हे सो कॉल्ड पॅकेज आहे हिस्ट्री मधून कुठे मिळालं, तर मी नक्की त्या फील्ड कडे वळलो असतो. हे जर आपल्याला तेव्हा कळालं किंवा सांगणारं कोणी असलं 10व्या वर्गापर्यंत, तर नक्की मी 10व्या वर्गानंतर विचार करेल की मला आर्ट्स घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे की कॉमर्स घ्यायचं आहे आणि मग ते सो कॉल्ड पॅकेज मला कुठून मिळेल. तर हे आजच्या मुलांना कळायला पाहिजे, म्हणून मग ज्ञान फाउंडेशनची आम्ही स्थापना केली. आणि हे सगळं करत असताना तेव्हा एक गोष्ट मला जाणवली की एक लडाखला कोणीतरी व्यक्ती आहेत की जे ऑलरेडी काम करतायत या गोष्टीवर. तर मग लडाखला कोण काम करताय, एक सेक्मॉल नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे जे काम करत आहे. त्यानंतर एक अगस्ते इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे जी वेगवेगळ्या भारताच्या कानाकोपऱ्यात काम करते आहे. त्यानंतर सह्याद्री इंटरनॅशनल जी जे कृष्णमूर्ती यांच्या संकल्पनातून तयार करण्यात आलेली शाळा आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टीबद्दल माहिती झाली. मग जेव्हा वांगचुक या नावाची एक व्यक्ती आहेत की जे यासाठी काम करतायत, मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी माझं सगळं काम सांगितलं आणि त्याच दरम्यान मला हे सुद्धा कळालं की सोनम वांगचुक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून 3 इडियट्स हा मूवी ज्यांच्या चरित्रावर आधारलेला आहे त्याच व्यक्तीचं खरं नाव सोनम वांगचुक आहे. आणि मग तेव्हा मला अजून त्यांच्या कामाबद्दल क्युरिओसिटी वाढायला लागली. आणि अशा पद्धतीने मग लडाखला ते कशा पद्धतीने काम करतात, त्यांचं एज्युकेशन काय आहे, मग याला आमची सुरुवात झाली. मग ते जे काही लडाखमध्ये करतायत ते आपण महाराष्ट्रात करू शकतो का, आणि महाराष्ट्रात करायचं तर काय करावं लागेल, याच्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजे ज्ञान फाउंडेशन. म्हणजे सोनम वांगचुक जे कार्य लडाख तेच कार्य आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे. मग ही जी आता तुम्ही कार्य करताय त्याच्यामध्ये किती स्टुडंट्सला त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली बेनिफिट होतोय? बघा, सध्या तरी ज्ञान फाउंडेशनच्या ज्या शाखा आहेत त्या वेगवेगळ्या गावांमध्ये पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. म्हणजे ज्ञान फाउंडेशन ही एक वैयक्तिक शाखा नसून आम्ही प्रत्येक शाळेला कनेक्ट होतो. समजा प्रायव्हेट शाळा असू द्या, त्या गव्हर्नमेंटच्या शाळा असू द्या
किंवा रुरल भागातल्या कोणत्या शाळा असू द्या, त्या शाळेला ज्ञान फाउंडेशनची टीम अटॅच होते आणि त्या ठिकाणी तिथल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग देते 1 वर्षासाठी, आणि 1 वर्ष ट्रेनिंग दिल्यानंतर ती शाळा त्या पद्धतीने नंतरचे वर्ष कार्य करते. म्हणजे या पद्धतीने आमचं ज्ञान फाउंडेशन आतापर्यंत जवळपास 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही गाईड केलेलं आहे ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून. अजिंक्य, पण आता हे बघा, तुमचं जे सगळं आतापर्यंतचा जर्नी झाला तो सायंटिस्टच्या याच्यात झाला. हे फाउंडेशन बनवणं, हे रजिस्ट्रेशन करणं, त्याच्यानंतर टीम जमा करणं, ही एक थोडीशी वेगळी प्रक्रिया आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं कसं जमलं आणि आता किती लोक तुमच्या टीम मध्ये आहेत? म्हणजे हे ज्ञान फाउंडेशन संस्थेवर तुम्ही कसे जोडले गेलात आणि त्याच्यामध्ये तुमचे किती लोक तुमच्या बरोबर काम करतात? कारण एका माणसाकडनं तेवढं सगळं करणं शक्य नाही. नक्कीच नाही, नक्कीच नाही. बघा, ऍक्च्युली असं होतं की काहीतरी समाजासाठी काम करायचं आहे असं एक डोक्यात यायचं, आणि समाजासाठी जर काम करायचं आहे तर समाजाचं इन्व्हॉल्वमेंट तितकंच गरजेचं आहे. मग काय करता येईल? मग एक लक्षात आलं की कितीतरी एनजीओ चांगल्या पद्धतीने काम करतात. याचा एक अनुभव सेकमॉल मधून आला. अगस्त्य इंटरनॅशनल ते सुद्धा एक एनजीओ म्हणूनच काम करते. त्यानंतर सह्याद्री इंटरनॅशनल ते सुद्धा एक एनजीओ म्हणूनच काम करते. मग आपणही त्याच पद्धतीने काम करू शकतो आणि वेगळ्या वेगळ्या शाळांना, ग्रामीण भागांना आपण अटॅच होऊ शकतो आणि या याच्यामध्ये हे जसं लक्षात आलं म्हणून मग ठरवलं की आता आपण एक एनजीओ फॉर्म करायची. आणि यामध्ये मग अगदी वेगळे लोक ऑलरेडी सराउंडिंग मध्ये होते, जसं प्रकाश आमटे झालं, विकास काका आमटे, त्यानंतर डॉक्टर अविनाश सावजी, सोनम वांगचुक सर, डॉक्टर विशाल लिचडे, असे अगदी वेगळे तज्ञ मला या माझ्या जर्नीमध्ये मिळाले. आणि यांच्याच मार्गदर्शनातून मग आम्ही एक एनजीओ फॉर्म केली आणि या एनजीओ मुळे वेगवेगळ्या 150 एनजीओचं क्लस्टर आमचं तयार झालं, जिथे आम्ही 150 एनजीओचं क्लस्टर मिळून महाराष्ट्रासाठी आज काम करतो आहे, ज्यामध्ये एज्युकेशन सुद्धा एक चांगल्या प्रमाणामध्ये आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि एनजीओचा फायदा आम्हाला या पद्धतीने झाला. इंडिव्हिज्युअल लेवलला काम करण्यापेक्षा लोकांना सोबत घेऊन लोकसहभागातून काम करणं मला मला तो जास्त स्प्रेड गरजेचं आहे. करता आला, कारण की तुमचा मोटो तुम्हाला स्वतःला काही करण्याचा नव्हताच, तर मला ऍक्च्युली काम करण्याचं असल्यामुळे तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन करू शकलात. खरंय. अल्टिमेटली तुमचा मोटो जर इंटेन्शन तुमचं प्युअर असेल तर सगळेजण बरोबर येतात. मग तिथे पॉलिटिक्स होत नाही का काही होत नाही, कारण की तुमचं अगदी. मोटो जर क्लिअर असेल, इंटेन्शन क्लिअर असेल, तुम्हाला त्याच्यातून अपेक्षा काहीच नसेल, तेव्हा मग इश्यू येत नाही. त्यामुळे सगळेजण बरोबर आपोआपच येतात. तर दॅट खरंय, इज व्हेरी अगदी ग्रेट. खरं. खूप मोठा टॉपिक पॉईंट सांगितला तुम्ही. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचता आलं, कारण otherwise एवढ्या कमी पिरियड मध्ये हे करायला फार डिफिकल्ट आहे. जस्ट माझ्या डोक्यात आता प्रश्न आला की हे सगळं करत असताना मग परत तुमचं संशोधनामध्ये कुठे डिस्टर्बन्स आला का, की तुमचं संशोधन चालूच होतं वेगवेगळ्या आणखी वेगळ्या याच्यामध्ये, ते पण पॅरलली चालूच ठेवता आलं तुम्हाला का मध्यंतरी थोडासा गॅप पडला? नाही, याच्यात आता असं झालंय की काम करणारा मी एकटा नक्कीच नाहीये. माझ्या मागे एक खूप मोठी आमची टीम तयार झालेली आहे. एक 30 ते 40 लोकांची एक अगदी छान टीम आमची तयार झालेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला जे काही प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्सवर आम्ही सोल्युशन देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो. आणि मग त्या प्रॉब्लेम्सवर काम करणारे ऑलरेडी जे जर कोणी लोक असेल तर त्यांना सोबत आपल्याला घेता येईल का, मग बॅक एंडला 5-6 प्रोजेक्ट मध्ये आमचं काम चालू असतं. म्हणजे असं गरजेचं नाही की तुम्ही फुल टाइम तिथेच दिलं पाहिजे. तर या कन्सिस्टंटली आम्हाला वेगळ्या गोष्टीला आम्ही डिव्हाइड केलं आणि त्या पद्धतीने सक्सेसफुली आमचं काम चालू होतं. जसं आता कोविड-19 आपण अनुभवतोय, गेल्या 4 महिन्यापासून जवळपास आपल्याला खूप मोठा फटका कोविडचा तुम्ही बसलेला त्याच्यावर आहे. काही रिसर्च तर पण करताय मला वाटतं. हा, एक्झॅक्टली. जसं एक डोक्यात आलं की हा एक प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडे वेळ आहे, तर जो व्हायरस कम्युनिटी स्प्रेड होतो आहे किंवा एखाद्या बाहेरून आणली, जेव्हा या गोष्टी एक्सचेंज होतात तेव्हा हा व्हायरस एक्सचेंज होतो आणि म्हणजे संक्रमण वाढतं. मग या ठिकाणी मी एक डिव्हाइस डेव्हलप केलं जे एक आयोनायझेशन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये युव्ही लाईट किंवा दुसरं कुठलंही काही केमिकल नसून हे एक आयोनायझेशन नवीन आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. ज्या टेक्नॉलॉजीच्या बेसिसवर आम्ही कुठलीही गोष्ट डिसइन्फेक्ट आणि सॅनिटाईज शकतो. आपल्या आजूबाजूची हवा सुद्धा आपण डिसइन्फेक्ट करू शकतो. तर ही एक टेक्नॉलॉजी आता आम्ही मार्केटला लॉन्च करतो आहे. अगदी एक छोटंसं डिव्हाइस जे खूप सक्सेसफुली या कोविड व्हायरसला मारण्यामध्ये आमचं यशस्वी झालेलं अजिंक्य, म्हणजे आहे. 15 दिवसापूर्वी आपण जेव्हा बोललो होतो, ऍट द टाइम यू टोल्ड मी, तेव्हा तुम्ही मला म्हणालात की माझं एक संशोधन चालू आहे, ते झाल्यानंतर आपण बोलूया. 10 तारखेपर्यंत साधारण माझं, तोपर्यंत मी बिझी आहे. तर अगदी हेच डिव्हाइस वरती संशोधन चालू होतं? हेच ते डिव्हाइस होतं. हम्म. आणि या आठवड्यामध्ये आमचं launching सुद्धा आम्ही करतो आहे. म्हणजे प्रॉडक्ट सुद्धा आमचं रेडी झालेलं आहे. ओके. मग हे याचं एवढ्या, कारण की हे जे तुमचं डिव्हाइस आहे, आता मला एक्झॅक्टली समजत नाही की ते कशा प्रकारे काम करणार आहे. त्याचा एक डिव्हाइसचा एरिया किती असणार आहे? तुम्ही म्हणतात तो एअर पण हे करेल किंवा त्या एरियातला इन्फेक्ट करेल.
तर एका डिव्हाइसचं किंवा त्या डिव्हाइस वाईज कॅपॅसिटी वेगवेगळी असेल प्रत्येकाची, आपण किती त्याला एनर्जी देतो त्याच्याप्रमाणे अगदी इलेक्ट्रिसिटी किंवा अ, इलेक्ट्रिसिटीवरच असेल ना हे बेसिकली. हो, हे अगदी इलेक्ट्रिसिटीवर चालणारं डिव्हाइस आहे. आणि याचा जर आपण विचार केला तर अगदी छोट्या मॉडेल पासून म्हणजे 5x6च्या छोट्या दुकानापासून तुम्ही अगदी मोठ्या एक डायनिंग हॉल पर्यंत हे डिव्हाइस काम करू शकतं. म्हणजे अगदी 1000 स्क्वेअर फूटच्या एरिया पर्यंत सुद्धा हे डिव्हाइस खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. अशा आम्ही वेगळे व्हेरियंट ऍज पर द रिक्वायरमेंट आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो. लॉन्च आहे ते अगदी 5,000च्या रेंज पर्यंत 1,00,000च्या पीसेस पर्यंत आम्ही मार्केटला आणलेले आहे. म्हणजे कुठलंही तुम्ही बाहेरून आणलेलं ऑब्जेक्ट त्या डिव्हाइसच्या आतमध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये ते ऑब्जेक्ट तुमचं डिसइन्फेक्ट करेल, अशी याची ही रेंज आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट, कुठली इन्फेक्टेड गोष्ट तुम्ही त्या डिव्हाइसच्या आतमध्ये ठेवा तर अगदी 30 सेकंदामध्ये हा कम्प्लिटली डिसइन्फेक्ट करेल. आणि हे जर डिव्हाइस 1 तासाभरासाठी जर रूम मध्ये चालू करून ठेवलं तर तुमची 10x10ची रूम पूर्णपैकी डिसइन्फेक्ट होईल. अशा पद्धतीने हे दोन्हीही गोष्टी सॅटिस्फाय करते, इन्स्टंट डिसइन्फेक्शन आणि रूम डिसइन्फेक्शन, या दोन्ही गोष्टी यामध्ये फुलफिल होतात. आणि त्याच्यात टेम्परेचर नॉर्मल असतं, ही डिव्हाइस लावल्यानंतर टेम्परेचर नॉर्मल राहतं का टेम्परेचर मध्ये काही फरक पडतो अगदी रूमच्या टेम्परेचर किंवा नॉर्मल राहतं. यामध्ये टेम्परेचर मध्ये काही फरक नाही पडणार. तुमचं जे नॉर्मल रूम टेम्परेचर असेल तितकंच राहील. आणि याच्यामध्ये जो इलेक्ट्रिक सप्लाय आपल्याला लागतो तर आम्ही एक पर दिवशी 1 रुपया इतकाच आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय लागतो. ओ 1 एवढा रुपयाची कमी लागतोय? इलेक्ट्रिसिटी ही इनफ आहे या प्रोडक्टला चालवण्यात. इतक्या मग कमी पॉवरवर हे मग हँड क्लिनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्याने होऊ शकतात तुम्ही म्हणताय, म्हणजे सॅनिटायझरची गरज नाही लागणार? बघा, सध्या तरी आम्ही जे काम केलेलं आहे तुम्ही हँड क्लिनिंग सुद्धा करू शकता. पण हँड क्लिनिंग पेक्षा आमचा जास्त भर आहे ऑब्जेक्टला डिसइन्फेक्ट करायसाठी. ओके. बाहेरून आणलेली वस्तू तुम्ही त्या डिव्हाइस मध्ये ठेवा आणि तुम्ही डिसइन्फेक्ट करा. कारण हँड मग क्लिनिंग त्या जर आपण म्हणतो वस्तूमध्ये तर 30 नाही, त्या सेकंद. वस्तूमध्ये कपडे पण आले का अजिंक्य? त्या वस्तूमध्ये सर कपडे पुन्हा सुद्धा आले? एकदा रिपीट करू शकाल तुम्ही? हा, वस्तूमध्ये कपडे सुद्धा आले का? कपडे आता हो, एखाद्याची इस्त्री करून कपडे आले असतील किंवा एखाद्याने बाहेरून बिलकुल आला आणि कपडे त्याला डिसइन्फेक्ट करायचे असतील तर? बिलकुल बिलकुल कपडे सुद्धा यामध्ये आले. इव्हन पूर्ण ह्युमन बॉडी सुद्धा आपली डिसइन्फेक्ट होते. पण त्याच्यासाठी तुम्हाला 30 ते 40 सेकंद वाट बघावी लागते. इतकाच एक यामधला एक फरक आहे. त्याच्यामुळे ऑब्जेक्ट आणि जसं आता आपण एक पहिले काही दिवस आधी आपण केमिकल स्प्रेइंग मला तर हे डिव्हाइस ऍज अ टनेल म्हणून पण आम्ही सप्लाय करणं सुरुवात केलेली आहे. याचे काही प्रोटोटाईप आम्ही या आठवड्यामध्ये मुंबईला सुद्धा पाठवतोय, ठाण्याला. आणि ठाण्याला तुम्ही हे ऑब्जेक्ट तिथे एक्सपिरियन्स करू शकाल काही दिवसामध्ये, या आठवड्यामध्ये. ओके, ग्रेट. आम्हाला सुद्धा, आम्ही पण आमची एक ऑर्डर तुमच्याकडे रजिस्टर करतो लगेच. थँक्यू आम्हाला जेवढ्या नक्की लोक तुम्हाला देता येईल तेवढे द्या. आमचं पण ठाण्यालाच युनिट आहे. तर आणि नक्की अजिंक्यने हे केलेलं डिव्हाइस म्हणून जरी आमच्याकडे आम्हाला ठेवता आलं तर इट विल बी ग्रेट फॉर अस. तर आम्ही ग्रेट जरूर की ग्रेट तुझ्या कॉन्टॅक्ट करेल याच्यासाठी, या डिव्हाइस साठी. नक्कीच नक्कीच. ओके. आणि अजिंक्य, मला एक जस्ट आणखी विचारावं वाटतं की आतापर्यंत तुम्ही जे पेटंट जेवढे घेतलेले असतील की ते ऍक्च्युली वापरात असलेले कोणते पेटंट आहेत की जे ऍक्च्युली डे टू डे लाईफ मध्ये वापरले जात आहेत किंवा कुठे वापरले जातात तुमच्या जेवढे पेटंट तुम्ही घेतले त्याच्यापैकी? ओके. या पेटंट्स पैकी जसं जर सांगायचं झालं, रेन वॉटर हार्वेस्टिंगचं एक पेटंट आम्ही 4 वर्ष आधी घेतलं होतं. तर ते पेटंट आता वापरात आलेलं 2 वर्षाआधी आम्ही प्रॉडक्ट मार्केटला लॉन्च केलं. त्या व्यतिरिक्त कोविडचं जे आता प्रॉडक्ट आहे माझं 24वं पेटंट रजिस्टर्ड होतं. तर कोविडचं प्रॉडक्ट सुद्धा आता मार्केटला आम्ही लॉन्च केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त काही इंजिनच्या रिलेटेड काही आमचे प्रॉडक्ट्स आहेत जे काही कंपन्यांसोबत टायअप झालेले आहेत, टायअप सुरू आहेत, ते सुद्धा आहेत. त्या व्यतिरिक्त काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ज्यामध्ये ऑटोमॅटिक सिक्युरिटी सिस्टीम आहे, व्हेकलसाठी ऍक्सिडेंटल डिटेक्शन सिस्टीम, जे प्रॉडक्ट आम्ही स्वतः लॉन्च करून मार्केटला आणलेलं आहे. तर असे वेगळे काही टाटा टेक्नॉलॉजी सोबत सुद्धा काही प्रॉडक्ट आमचे टायअप झालेले आहेत व्हेकल सिक्युरिटी सिस्टीमसाठी. तर असे आमचे एक 7 ते 8 प्रॉडक्ट ऑलरेडी मार्केटला आलेले आहे किंवा काही वेगळ्या कंपनीसोबत टायअप झालेले आहे. अजिंक्य, हे जे तुमचं एक प्रोडक्ट आहे इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन थ्रू लिक्विड आणि इको फ्रेंडली कॉम्प्लेक्स ब्रिक ब्लॉक्स, हे थोडेसे डिफरंट आहे. तर हे याचा सध्या याचा यूज मध्ये आहे कुठे केलं जातंय, कशा प्रकारे यूज केला जातोय की ओके. ज्या ब्रिक ब्लॉक्स आहेत तर याचा वापर आता सुरू झालेला आहे. ऍक्च्युअली ब्रिक ब्लॉक्स मध्ये आम्ही असं केलं होतं, प्लास्टिक जे वेस्ट असतं तर प्लास्टिकच्या ऍग्रिगेट्स आम्ही तयार केल्या. म्हणजे ज्या पद्धतीने प्लास्टिकच्या ऍग्रिगेट्स आहेत त्या पद्धतीने प्लास्टिकचे छोटे छोटे वाळू जी असते तर त्या प्लास्टिकला तुम्ही ब्रिक मध्ये वापरा, ज्याने आम्हाला स्ट्रेंथ पण चांगली मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपली
ऍश पावडरची जी ब्रिक बनलेली असते तिला क्युरिंगला 28 दिवसाचा टाइम पिरियड लागतो. तर आम्ही डेव्हलप केलेली जी ब्रिक आहे त्याला क्युरिंगसाठी फक्त 8 दिवसाचा पिरियड आम्हाला लागला. तर ही ब्रिक सुद्धा आम्ही वापरली, याचे स्ट्रक्चर डेव्हलप केले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचं एक स्ट्रक्चरचं इम्प्लिमेंट आम्ही आता लडाखला करतो आहे. म्हणजे लडाखच्या जी एक शाळा आहे सोनम वांगचुक यांनी तयार केलेली, ती यांच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही या पद्धतीच्या ब्रिक्स वापरून एक बिल्डिंग डेव्हलप करतो आहे. तर ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी आम्ही वापरामध्ये आणलेली आहे. आणि दुसरं जे इलेक्ट्रिकल कंडक्शन जे तुम्ही बोललेत लिक्विड मधनं, तर ही टेक्नॉलॉजी जेव्हा आम्ही ऍक्च्युली वापरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कळालं की याच्यामध्ये लॉसेस आहे, तर त्या लॉसेसला कसं मिनिमाइज करायचं यावर आमचं अजून काम चाललेलं आहे. पण मी माझ्या घरचा टीव्ही, माझ्या घरचा लाईट, फॅन हा पाण्या थ्रू कंडक्शन करून वापरून बघितलं, जे सक्सेसफुली कामात येत होतं. ओके ओके. हे ऍक्च्युली जे तुमचं मी काय म्हटलं माहिती का, हे इको फ्रेंडली कॉम्प्रेस ब्रिक ब्लॉक्स जो आहे हा ऍक्च्युली खूपच युजफुल, म्हणजे आपल्या बरेच वेस्ट जे आहे, वेस्ट पासून टाकाऊ पासून टिकाऊ मध्ये, आणि ज्या वेस्टचा जो प्रॉब्लेम आहे प्लास्टिकचा, तो बराच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर मग याला मोठ्या प्रमाणावर आणखी का केलं जाऊ शकत नाही? म्हणजे गव्हर्नमेंट किंवा असं कोणत्या इन्स्टिट्यूट्सने तुम्हाला याच्यासाठी कॉन्टॅक्ट केला का, आणि त्याच्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर कशा प्रकारे युज करता येईल याच्यासाठी असं काही चर्चा झाली का? हो सर, खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला सर. कारण असे खूप सारे संशोधन आपण आपल्या आजूबाजूला बघतो की प्लास्टिक पासून ऑइलची निर्मिती, फ्युएलची निर्मिती, किंवा आता प्लास्टिक पासून आम्ही ब्रिक्स तयार केले, काही लोकांनी अजून काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या. पण सर यात एक खरी गोष्ट जर सांगायचं झालं तर भारताचं जेव्हा आम्ही अनालिसिस केलं तर भारतामध्ये एका दिवसामध्ये इतकं प्लास्टिक वेस्ट असतं आणि किती त्या प्लास्टिक वेस्ट असतं? 15,000 टन हे हो. प्लास्टिक वेस्ट असतं. ओके. आणि या 15,000 टन पैकी जवळपास 9 ते 10,000 टन हे ऑलरेडी रिसायकल्ड होतं, ज्याला ओके. आपण रिसायकल्ड प्लास्टिक म्हणतो. आणि उरलेलं जे 5 ते 6,000 टन प्लास्टिक आहे याची कलेक्शन प्रोसेस ही खूप कठीण आहे. ओके, म्हणजे ज्यामध्ये थिन प्लास्टिक असतात किंवा जे इझिली कलेक्ट होऊच शकत नाही, त्याच्यामुळे हे कम्प्लिटली वेस्ट जातं. तर आम्हाला जे आमच्या पुढे असलेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच होता की ऑलरेडी रिसायकल होत असलेलं प्लास्टिक जर आपण याच्यासाठी वापरत असू तर ते काही युजफुल नाही आहे, कारण ते ऑलरेडी प्लास्टिकची किंमत आपल्याला चांगली मिळते आहे रिसायकल होऊन. तर मग जे उरलेलं जे प्लास्टिक आहे वेस्टेज आहे, याला आपण कसं वापरते, एक्झॅक्टली ते वेस्टेज आहे. पण त्याची मेन प्रॉब्लेम आम्हाला हा आला की याला कलेक्ट कसं करायचं वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून. तर या प्रॉब्लेमचा जर कोणी सोल्युशन गव्हर्नमेंट देऊ शकत असेल तर आमचं इन्व्हेन्शन खूप जास्त फायद्याचं राहील. आणि मेनली आम्हाला हाच एक प्रॉब्लेम तिथे झाला. म्हणजे रिसर्च करायसाठी तर आम्ही करून दाखवलं की यामध्ये प्लास्टिक टाकलं, प्लास्टिकला या पद्धतीने मोल्ड केलं, किंवा कुठल्याही पद्धतीचं तुम्ही प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकची पिशवी झालं, प्लास्टिकचे खेळणे झालं, त्या कुठल्याही याला तुम्ही क्रश करून जर आम्ही या पद्धतीने जर मोल्ड केलं तर याला हा फायदा होऊ शकतो. पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आम्हाला आलेला प्रॉब्लेम हा वेगळा होता. याची कलेक्शन प्रोसेस हा सगळ्यात मोठा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आमच्या पुढे होता. कारण तुम्ही जर एखादा प्लांट जर सुरू करत असाल तर यामध्ये इतकं प्लास्टिक आणायचं कुठून, रॉ हा एक मटेरियल, खूप मोठा दॅट इज रॉ क्वेश्चन मार्क मटेरियल आपल्या पुढे बेसिकली. आहे. बरोबर. मला अगदी खरं. मला पॉइंट कळला तुमचा. व्हॉट यू आर सेइंग इज, हे जे, कारण की आता बारीक पातळ पिशव्या आहेत त्या इकडे तिकडे कचऱ्यामध्ये, कचऱ्याच्या पिशव्या पण आपण गोळा करून त्या फेकतो, ह्या जे सगळं प्लास्टिक तुम्ही युज करू शकता. तर आय थिंक मला वाटतं लवकरच त्याच्यावर काहीतरी निघेल. मला आणखी एक, आता सध्या जे आपण बॅन करतोय, चायनाचे बॅन करतोय, आणि बॅन करणं सोपं आहे. आपण म्हणतोय चायनाचा युज नाही करायचा, बाकीच्या फॉरेन इंडियाचे युज करायचं. परंतु आपण बघतोय की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स ह्या क्षेत्रामध्ये आपण फार मागे आहोत. म्हणजे आपल्याकडे काहीच बनत नव्हतं, आता रिसेंटली मोबाईल वगैरे बनायला लागले. परंतु अजूनही आपण रिसर्चच्या बाबतीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण किती पण म्हणत असलो की आपण युद्धनौका आपण बनवल्या, विमानं आपली आहेत, पण मी स्वतः बघून आलेल्या जे बनवलेल्या युद्धनौका, त्याच्यामध्ये मेन हार्ट जे आहे ते बाहेरून आलेलं आहे. मग आपण म्हणतो की 80% इंडियनाइज, 85% इंडियनाइज, परंतु जे 10% जे आहे ते बघतो स्वित्झर्लंडचं आहे, जर्मनीवरून आलेलं आहे. तर म्हणजे मला तेव्हा आपली जी पाणबुडी बघायला गेलेलो मी, इंडियाची बनलेली पाणबुडी, मला आधी आनंद झाला. परंतु मी जेव्हा बघितलं की त्यातला हार्ट जो आहे तो इम्पोर्ट केलेला आहे. तर याच्यासाठी अजिंक्य, वेदर यू थॉट एनिथिंग फॉर दॅट, बेसिकली मला काय म्हणायचं, मी ऑफकोर्स मी सगळं बर्डन नाही सांगणार की अजिंक्यने सगळं इंडियाचं सगळ्या बाबतीत संशोधन त्यांनीच करावं, कारण की तुमची फील्ड मेकॅनिकलची आहे, हे इलेक्ट्रॉनिक्स आहे. पण मी तरी पण हा प्रश्न का विचारला, युअर प्रेझेंट जॉब इन इलेक्ट्रॉनिक्स, सध्या तुम्ही जे जॉब कोणता किंवा घेतलेला एक ते लाईन आहे ते यू आर वर्किंग इन इलेक्ट्रॉनिक्स, जे तुम्ही त्यांच्याबरोबर असोसिएटेड आहात, बरोबर ना? आणि ते मेकॅनिकल अगदीच. असताना तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सशी असोसिएट कसे झालात, आणि याच्या बाबतीत पण तुमचं संशोधन काही चालू आहेत का, आयसीज बनवण्याबद्दल किंवा अशा टाईपचं टेक्नॉलॉजीच्या माध्यमामध्ये? सर आता बघा, एक प्रश्न तुमचा जो आहे
तो अगदी एक व्हॅलिड प्रश्न आहे. कारण आपण म्हणतो की चायना बॉयकॉट करायचं किंवा चायनीज प्रॉडक्ट बॉयकॉट करायचे, म्हणजे कोणत्या तरी गोष्टीला सुरुवात महत्वाची आहे. कुठेतरी आज सुरुवात झालेली आहे, पण हम्म. हेही इतकं सोपं नाही आहे की आपण इमिडिएटली सगळ्या गोष्टी बॅन करू आणि बंद करू. कारण चायनीज मध्ये ज्या पद्धतीने क्लस्टर करून सगळ्या गोष्टी केल्या जातात किंवा ज्या पद्धतीने तिथे रिसोर्सेस आहेत तसे इंडियामध्ये बिलकुलही नाही आहे, किंवा रिसर्चला सुद्धा इंडियामध्ये काहीही प्लॅटफॉर्म नाही आहे. नाही काम बरोबर. करणारे लोक आहे पण त्यांना कामाला व्हॅलिडेशन देण्यासाठी कुठलीही ऑर्गनायझेशन नाही आहे. जर तुम्ही कुठे गव्हर्नमेंटशी अटॅच असाल तरच तुम्हाला कुठेतरी मदत मिळेल, अदरवाईज तुम्ही प्रायव्हेट लेवलला काम करत असाल तर याची दखल कोणीही घेत नाही, किंवा तुमची दखल घेपर्यंत तुम्हाला 4 वर्ष तिथेच निघून जातात. हा एक प्रॉब्लेम बेसिक इंडियाचा आहे. पण आज जर आपण या मोहिमेला सुरुवात केली तर येणाऱ्या 10 वर्षांनंतर आपल्याला याचे खरे रिझल्ट दिसणं सुरू होईल. असं बिलकुलच शक्य नाहीये की आज आपण बॉयकॉट केलं आणि एका वर्षामध्ये आपल्याला सगळ्या काही हा गोष्टी सुरुवात झाल्या. तर हा बरोबर. एक फरक नक्कीच राहणार आहे सर. पण हम्म. कुठेतरी सुरुवात ही महत्वाची आहे. आणि चायनामध्ये ज्या पद्धतीने मास प्रोडक्शन होतं, ज्या पद्धतीने अगदी छोट्या छोट्या घरामध्ये ज्या पद्धतीने भारतामध्ये शेती होते, त्या पद्धतीने चायनामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट, छोट्या छोट्या कंपोनंटचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. तर या गोष्टीला वेळ लागणार आहे, पण हे नक्कीच होईल. आज मायक्रो लेवलला इंडियाने कुठेतरी सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि उद्या जाऊन आपल्याला हा मिनिमम 5 ते 7 वर्षाचा कालावधी आपल्याला द्यावाच लागणार. अजिंक्य, पण हे सॉफ्ट सेन्स टेक्नॉलॉजीच्या कंपनीमध्ये तुम्ही सध्या R&D मध्ये करतात, तर सॉफ्ट सेन्स म्हटल्यावर नंतरच असं वाटतं की सॉफ्टवेअरच्या रिलेटेड काहीतरी असावं असं माझा अंदाज. तर इज इट रिलेटेड टू सॉफ्टवेअर? आणि मग तुमचं बाकीचा जो संशोधन आहे इथे कुठेही ऍक्च्युली सॉफ्टवेअरचा संबंध नाहीये, मग याच्यात तुम्ही अचानक लाईन चेंज केली की काय? ऍक्च्युली लाईन चेंज केली नाही, पण आता मी एज्युकेशन सिस्टीम सोबत काम करत असताना एक हम्म. गोष्ट जाणवली की म्हणजे आपल्या आजूबाजूला करिअर करण्यासारखे खूप सारे क्षेत्र आहे. त्यापैकी कितीतरी क्षेत्र असे आहे की जे विद्यार्थ्यांना माहिती नसतात. तर 2 वर्ष आधी, 3 वर्ष आधीची एक गोष्ट होती की सायबर अटॅक हा एक प्रकार खूप जास्त समोर आला होता. आणि सायबर अटॅक म्हणजे नेमकं काय, याच्यामध्ये करिअर कसं करायचं. जेव्हा 26/11चा जेव्हा हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये असं एक कळालं होतं की आपल्याला इंडियामध्ये जेव्हा सायबर ऑडिट करायचं तेव्हा ऑडिटरच नव्हते. मग या ऑडिटरला ट्रेनिंग कुठे दिलं जातं, ही फील्ड म्हणजे नेमकी काय, तर ही म्हणजे सायबर सिक्युरिटी. तर ही जी कंपनी आहे तर या कंपनीकडे सायबर सिक्युरिटी ऑडिटरची खूप जास्त गरज असते. ओके. सायबर सिक्युरिटी ऑडिटरची गरज असते, जिथे फक्त आपल्याकडे 4 ते 5 हजार ऑडिटर असतात. मग हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही सुद्धा एक फील्ड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि हे लोक जे पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या फील्डमध्ये मी सुद्धा जॉईन झालो, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना सायबर सिक्युरिटी ऑडिटर बद्दल माहिती होईल. म्हणजे आजही भारतामध्ये जर सायबर सिक्युरिटी ऑडिटरची गरज असली तर आपण चायनावरून बोलवतो, आपण अमेरिकेतून बोलवतो, पण भारताचे स्वतःचे ऑडिटर नाही आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता, जिथे 1.5 लाख ऑडिटरची गरज आहे तिथे भारतामध्ये फक्त 3,500 लोक आहे. बाकीचे सगळे ऑडिटर बाहेरून बोलवले जातात. जे सगळ्यात जास्त सॅलरी आपल्याला पे करावं लागते ती म्हणजे सायबर सिक्युरिटी मध्ये आहे. मग का नाही आपण इंडियाची स्वतःची सिक्युरिटी ऑडिटर तयार करायचे. याच्यासाठी मग विद्यार्थ्यांना एक आम्ही मार्गदर्शन सुरू केलं आणि याच्यासाठी काही लॅबोरेटरी आम्ही नागपूरमध्ये स्थापन केल्या. ती म्हणजे सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. याच्या माध्यमातून आम्ही सायबर सिक्युरिटीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतो आहे, जिथे भारतातले ऑडिटर भारत स्वतः तयार करेल आणि स्वतःची रिक्वायरमेंट फुलफिल करेल. हा आमचा एक प्रयत्न आहे. मग आता सध्या ऑलरेडी काही इंजिनियर्स किंवा काही ऑलरेडी ते ट्रेनिंग घेत आहेत? हो सर, जवळपास आता एक 500 ते 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या थ्रू ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि चांगल्या ओके. पद्धतीने काम सुद्धा तो करतायत. काही लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतायत कंपन्यांसोबत, तर काही गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये काम करतायत. ओके, ग्रेट ग्रेट. मला त्यामुळे मला कन्फ्युज होत होतं की हाय सॉफ्ट सेन्स हे तुम्ही क्लेरिफाय केलं. आणि म्हणजे जिथे जिथे तुम्हाला कमी दिसतंय की जिथे गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं संशोधन करताय आणि त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या संशोधनाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगने कुठे पकडून नाही ठेवलं असं म्हणू शकतो आपण. म्हणजे जे माइंड जसं आहे, म्हणजे कोणत्या ज्याला शास्त्रज्ञ आहे त्याला कोणतेही एक फील्ड असं पकडून ठेवू शकत नाही. बिलकुल जिथे त्याला जाणार तिथे तो ऑटोमॅटिकली जातो, की त्याला अडकवलं जाऊ शकत नाही असं म्हणू शकतो आपण. अगदी अगदी. बरोबर? म्हणजे आपण म्हणतो ना की गरज ही शोधाची जननी आहे, नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन. तर कुठेतरी हे स्टेटमेंट सॅटिस्फाईड होतं इथे. कुठलाही प्रॉब्लेम आपल्या समोर आला तर त्याला सोल्युशन द्यायचा. तो प्रॉब्लेम कुठल्याही फील्डचा असू शकतो, किंवा आपल्या आजूबाजूला असलेली टेक्नॉलॉजी. लेटेस्ट कन्सिडर आपला मोबाईल. मोबाईलमध्ये असलेलं सॉफ्टवेअर वेगळ्या व्यक्तीने बनवलं, त्याचं हार्डवेअर वेगळ्या व्यक्तीने बनवलं, त्याचं कम्युनिकेशनचं मॉड्यूल वेगळ्या व्यक्तीने बनवलं किंवा वेगळ्या इंजिनियर बनवलं, किंवा त्याचं डिझाईन वेगळ्या व्यक्तीने केलेलं आहे. म्हणजे आपण समजू शकतो की एखादी जर टेक्नॉलॉजी आपल्या जवळ आहे तर
टेक्नॉलॉजीचा पार्टमध्ये व्यक्तीची इन्व्हॉल्वमेंट आहे. टेक्नॉलॉजी एका दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम वेगळा व्यक्ती करतोय. मग इथे जर आपण बाइंडिंग नसेल, प्रत्येक प्रॉडक्ट मग बाइंडिंग कुठेच नसायला पाहिजे. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ सगळ्या फील्ड एखादं प्रॉडक्ट तयार होतं, ज्यामध्ये आर्ट्सची गरज आहे, ज्यामध्ये कॉमर्सची गरज आहे, ज्यामध्ये लँग्वेजची पण गरज आहे, ज्यामध्ये टेक्नॉलॉजी पण गरज आहे, टेक्निकली गरज आहे. म्हणजे या सगळ्याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर एक प्रॉडक्ट तयार होतं. मग का म्हणून आपण आपल्या फील्डला रिस्ट्रिक्ट ठेवायचं? हाच एक नेहमी एक पॉइंट डोक्यामध्ये असतो. प्रॉब्लेम असला की त्यावर सोल्युशन द्यायचं, की एकच फील्ड माझ्या पुढे असते. म्हणजे एखाद्या प्लॅनचं जसं आपण म्हणतो ना रिव्हर्स इंटिग्रेशन, फॉरवर्ड इंटिग्रेशन, जसा रिलायन्सने पहिल्यांदा याचा प्लॅन टाकला यानचा, त्याच्यानंतर पेट्रोलियम पर्यंत गेले आणि दुसरीकडे नंतर तशा प्रकारचं मी म्हणेल की फॉरवर्ड आणि रिव्हर्स इंटिग्रेशन पण तुमच्या प्रकारे झालं. दोन्ही ज्या ज्या क्षेत्रात जिथे गरज पडेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचं संशोधन करत गेला, त्याचं स्टडी करत गेला, जशी गरज आहे त्याप्रमाणे. तर निश्चितच हे खूप चांगला आहे, प्रश्नच नाही. पण अजिंक्य, सध्या तुम्ही गव्हर्नमेंटला काही प्रपोजल लिहिलेलं आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये अशा प्रकारे चेंज व्हायला पाहिजे? कारण की अल्टिमेटली हे किती पण प्रायव्हेट लेवलला आपण करायचं म्हटलं तर जोपर्यंत शासन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेणार नाही फुल फ्लेज, कारण की एवढ्या सगळ्या प्राथमिक शाळा ह्या सगळ्या शासनाच्याच कंट्रोलमध्ये आहेत, रूल शासनच बनवतं, अभ्यासक्रम तेच लोक ठरवतात. तर त्यांना तुम्ही काही प्रपोजल दिलेलं आहे का अशा प्रकारे करता यायला पाहिजे, अशा प्रकारे केल्याने आपल्याला, कारण सगळेच बोलतात, मी असं राजकीय नेते पण बोलताना बघतो की आपली व्यवस्था चेंज करायला पाहिजे, गरज आहे, सगळे म्हणतात, परंतु ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन होत नाही. किती एक गव्हर्नमेंट जाते, दुसरे येते, पण आहे तेच चालू आहे, तेच शिक्षण चालू आहे आणि तो प्रॉब्लेम अजूनही पुढे तसाच चालू आहे. फक्त पास झाला का नापास झाला आपण विचारतो, नॉलेज किती आलं, किती शिकलास, किती त्याच्याने गेन किती झाला आणि किती त्याच्याने प्रगती झाली हे बघितलं जात नाही. तर असं काही प्रपोजल तुम्ही दिलंय गौ शासनाला? सर, आमचे सतत प्रयत्न सुरू आहे शासनापर्यंत कसं पोहोचायचं किंवा कशा पद्धतीने प्रपोजल त्यांच्या पुढे मांडायचं. कारण ही एक फील्ड कम्प्लिटली वेगळी आहे. म्हणजे आज ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रॉब्लेम जर शासनाकडे असेल आणि त्याच्यावर सोल्युशन देत असेल तर वेगळी गोष्ट, पण आपण जे काम करतोय कम्प्लिटली वेगळं आहे. या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने शिक्षकांना ट्रेनिंग द्यायची गरज आहे, वेगळ्या पद्धतीने मटेरियल पोहोचवण्याची गरज आहे. आम्ही सतत प्रयत्नामध्ये आहोत की कोणीतरी व्यक्ती असे असावं, कोणीतरी एक मीडिएटर आम्हाला मिळावं, मेंटर मिळावं, की जे आम्हाला शासनापर्यंतचं एक ब्रिज बनून आमच्यासाठी काम करेल. कारण ही सिस्टीम तुम्ही म्हणाले ते अगदी खरं आहे की जोपर्यंत शासन यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत ही सिस्टीम फुल फ्लेज कुठेही इम्प्लिमेंट होणं शक्य नाही आहे. तर आमचे सतत प्रयत्न सुरू आहे. काही कलेक्टर सोबत आमची चर्चा झालेली आहे, तर ट्रायल बेसिसवर काही जिल्हा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या पद्धतीने सतत आमच्याकडे जीही रिक्वायरमेंट येईल, जे लोक आम्हाला सहभागी होईल, जे तिथपर्यंत पोहोचून देण्यासाठी आम्हाला मदत करतील, आम्ही सदैव तयार असू की लवकरात लवकर शासनापर्यंत सुद्धा ही गोष्ट पोहोचावी. ओके, म्हणजे तुमची तर इच्छा आहे की त्यांच्यापर्यंत जावं, पण परंतु जो रस्ता आपल्याला अजूनपर्यंत आपल्याला प्रॉपर पोहोचता नाही आलं असं म्हणू शकतो आपण. मग तुम्हाला जेव्हा पद्मश्रीसाठी नामांकित करण्यात आलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं, तुमची प्रतिक्रिया काय होती त्या बाबतीमध्ये? अगदी खरं सांगायचं झालं तर सर काहीच वाटलं नाही. म्हणजे मी काम म्हणजे पद्मश्रीसाठी कधी कामच केलं नाही. बरोबर. किंवा कधी जर मी डोक्यात ते ध्येय जर ठेवलं असतं की मला पद्मश्री मिळाला पाहिजे किंवा मला मिळवायचं आहे म्हणून मी काम करणार, तर तेव्हा मला खूप वेगळं वाटलं. पद्मश्री इज अ साइड प्रोडक्ट, मी तर म्हणू शकतो की जे आहे त्याचं साइड प्रोडक्ट पद्मश्री असू शकतं. नक्की सर, म्हणजे नामांकन मिळालं आणि नामांकन मिळाल्याचा मेल आल्यानंतर पुढे त्याचं काय झालं मी कधी चेक सुद्धा करून बघितलं नाही, काहीच मी बघितलं नाही. म्हणजे कधी बघायची इच्छा सुद्धा झाली नाही. ते त्याच्या पद्धतीने काम होत राहील, आपण आपल्या पद्धतीने काम करत राहायचं, हेच एक नेहमी डोक्यामध्ये होतं. मग तुमचं संशोधन जे येतं हे तुमच्या आवडीतून येत नाही, गरजेतून येतं असं मी म्हणू शकेल. खरं आहे सर, अगदी म्हणजे तुम्हाला याची पॅशन आहे म्हणून मी त्याचं संशोधन करतो असं नाही. जिथे दिसतं की इथे आवश्यकता आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पॅटर्न चेंज करता. आणि तो म्हणजे मी तर म्हणेल की तुम्ही एक समाजसेवक सुद्धा, तुमच्या डोक्यात समाजसेवेचं वर्क सुद्धा ऑटोमॅटिकली होतच, कारण की तुम्हाला दिसतोय की हा प्रॉब्लेम आहे, लोकांना प्रॉब्लेम होतोय आणि तो सॉल्व्ह कसा करता येईल हे तुमच्या डोक्यात येतं. आणि मग ते तुम्ही सॉल्व्ह करण्याची पद्धत तुमची वेगळी आहे. तुम्ही त्याच्यामध्ये रिसर्च करता आणि तो प्रॉब्लेम त्याच्यातून बाहेर कसं आपल्याला येता येईल. जसं तुम्ही आता कोविडचं तुमच्या क्षेत्राची तसं बघितलं तर काही संबंध नव्हता की कोविड मध्ये काय करू शकेल मी, आता असा आपण विचार करणार आपण काय करू शकतो बा, तिथे ते डॉक्टरचं काम आहे, तुम्ही तिथे थांबला नाही. तर तुम्ही अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारे आणखी त्याचा विचार केला आणि अशा टाईपचं युनिट एक आणलं. तर निश्चितच सगळ्या महाराष्ट्राला अजिंक्य तुमचा खूप अभिमान आहे. तुमच्यासारखे आणखी 100 अजिंक्य तुम्ही जरूर बनवाल आणि पुढच्या पिढीमध्ये भरपूर संशोधनात होतील. आणि जसं तुम्ही म्हणालात की 10 वर्षानंतर आपल्याला अमेरिका, युरोप किंवा चायना यांच्या कोणत्या रिसर्चची गरज नाही पडणार, आपल्याकडे एवढे सायंटिस्ट होतील
की भारत हा शक्तिशाली, जेव्हा शक्ती कुठून येते, या संशोधनातून शक्ती येते. बॉडी बिल्ड किंवा अशी नुसते वेपन्सने शक्ती येत नाही, ती टेम्पररी असते. नॉलेज पासून जी शक्ती निर्माण होते ती शक्ती लॉंग टर्म राहते. तर तुम्हाला तरी पण हे जे प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे कधी असं वाटलं की बाहेर जाऊन, फॉरेन मध्ये जाऊन संशोधन करायला पाहिजे, किंवा फॉरेन मध्ये गेलो असतो तर कदाचित आणखी काही जास्त शिकायला मिळालं असतं आणि त्याचा आणखी जास्त बेनिफिट करता आला असता, किंवा अजूनही असं वाटतं की जायला पाहिजे आणि काहीतरी करायला पाहिजे? सर, प्रत्येक मुमेंटला असं वाटतं की इथे आपल्याला रिसोर्सेस मिळत नाही आहे, अवेलेबल काहीच नाही आहे, आणि आता हे सोडून चाललं जायचं आणि दुसऱ्या कंट्रीत जाऊन काम करायचं, कारण ऑपॉर्च्युनिटी तिकडे आणि म्हणजे दिवसातून 10 वेळा डोक्यामध्ये हा विचार येतो. पण कुठेतरी एक ध्येय असं असतं की नाही, माझ्या मनात विचार आला ना, मी मी ही सिच्युएशनला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यासारखे कितीतरी लोक माझ्या नंतर येतील, ज्यांना कुठेतरी इंडियामध्ये कल्चर एक अवेलेबल झालं पाहिजे. मी जर आज काम केलं तर माझ्यामुळे किती पुढची येणारी पिढी या गोष्टीतून बाहेर निघेल, हे एक ध्येय सतत डोळ्यापुढे असतं. की मी नुसतं तिथे जाऊन काम करण्यापेक्षा जर मी इथे जर सॅटिस्फाईड एक करू शकलो, तर येणाऱ्या काही वर्षानंतर माझ्यासारखे प्रॉब्लेम लोकांना फेस करायची गरज पडणार नाही. तर हे एक नेहमी डोक्यामध्ये असतं. हे माहिती असतं की आता जसं कोविडचं मी तुम्हाला सांगितलं, तर कोविडची टेस्ट जर आमच्या प्रॉडक्टवर आम्हाला करायची आहे, तर इंडियामध्ये आम्हाला कोणीही परमिशन दिली नाही. आम्हाला ना गव्हर्नमेंटनी परमिशन दिली, ना प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. इव्हन गव्हर्नमेंटकडे ही फॅसिलिटीज नाही आहे. आता याची टेस्ट फक्त जगामध्ये आम्हाला इटलीने परमिशन दिली. आता इटलीमध्ये जाऊन टेस्ट करायचं झालं तर आम्हाला 1 करोडच्या वर त्याचा पूर्ण खर्च येत होता. मग आज हा खर्च कोण बेअर करणार? आमच्याकडे कोणीच नाही. तिथे जाणार कोण? जायची सुद्धा परमिशन नाही. मग हे कसं करायचं? मग तेव्हा आपल्याला वाटतं, अरे यार, मी जर तिथे असतो किंवा तिथल्या काही ऑर्गनायझेशन सोबत जर मी टायअप केला तर माझं काम खूप इझिली होऊन जाऊ शकतं. तर असे विचार सतत आपल्या पुढे येतात. पण एक डोक्यामध्ये एक असतं की नाही, हे जर कल्चर मी जर सक्सेसफुली इथे केलं तर माझ्या नंतर येणाऱ्या लोकांना हा त्रास जाणार नाही आणि सक्सेसफुली इथे सुरू राहील. तर हे एक नेहमी डोक्यात असतं. म्हणजे हे कुठेतरी एक तुम्ही समाज किंवा अजिंक्य, तुम्ही याच्यासाठी प्रयत्न केले? शासनाला लेटर लिहिलं, प्राईम मिनिस्टरला, किंवा ट्विट करतात, हल्ली लोक ट्विट करायची फार फॅशन आहे, टॅग करून ट्विट करायची, तसं तुम्ही काही प्रयत्न केला का? की अगदी सर, मी म्हणजे करंट एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट पार्टीला सुद्धा मी ट्विट केलं, ऑपोजिशन पार्टीला ट्विट केलं, प्राईम मिनिस्टरला ट्विट केलं, माजी पंतप्रधानांना ट्विट केलं, प्रत्येकांना ट्विट केलं, प्रत्येकांना पत्र लिहून पाठवलं. हे 2 महिने आधीची ही गोष्ट होती आणि या कुठूनही काहीही रिप्लाय आला नाही. त्याचं प्रत्येकांना मेल कारण असं केले. ना की तुम्ही कपिल शर्मा सारखा शो नाही चालू केला. म्हणजे ते भारतामध्ये तो प्रॉब्लेम आहे. कपिल शर्माने जर ट्विट केलेलं असतं तर लगेच दुसऱ्या दिवशी ऍक्शन होते. आता आमचा अजिंक्य ट्विट करून सांगतोय पण त्याची ऍक्शन घेतली नाही गेली. तर नक्कीच. हे थोडंसं सॅडनेस आहे, बऱ्याच वेळा वाईट वाटतं आपल्याला. परंतु आपण आपण डटेल होऊन याचा सामना करूया. म्हणजे सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, आम्ही बरेच प्रॉब्लेम, कारण मी फॉरेन मध्ये सुद्धा काम करतो, इंडियात सुद्धा आम्ही काम करतो. इंडियात आम्हाला काम करताना वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे फेस करावे लागतात काही कारणावर. म्हणजे जे प्रॉब्लेमच नाही आहेत फॉरेन मध्ये, आणि इथे आम्ही जेव्हा आम्हाला काय प्रोबेबल प्रॉब्लेम्स असतील हे मी जे कॅल्क्युलेट करतो इथे इंडियामध्ये काम करताना आणि फॉरेन मध्ये काम करताना, टोटली डिफरंट. फॉरेन मध्ये आम्हाला फक्त कामाच्या रिलेटेड टेक्निकल प्रॉब्लेम वरती असतं, इथे आम्ही टेक्निकल प्रॉब्लेम कडे बघतच नाही. ते तर होणार अगदी आपोआप. दुसरे प्रॉब्लेम, याला सांभाळायचं त्याला सांभाळायचं असं. ऍडमिनिस्ट्रेशनच जास्त. येस, अगदी इथे ऍडमिनिस्ट्रेशन जास्त बघावं लागतं. कामाचं तर आम्ही ऍक्च्युली ना 5% किंवा 10% टाइम आम्ही फक्त बघतो की कामाचं, तर ते आपोआप होऊन जातं, आमचे लोक करून टाकतात. आमचा टाइम तर फक्त हे बाकीचं बघण्यात जातो. तर सेम प्रॉब्लेम तुम्हालाही होतोय. परंतु निश्चितच जेव्हा संख्या वाढेल, जे चांगले पॉझिटिव्ह विचार करणाऱ्यांची लोकांची संख्या वाढेल, आणि तुम्ही जे प्रचंड मस्त काम करताय एवढ्या इन्स्टिट्यूटला घेऊन, पुढच्या जनरेशनसाठी जे काम करताय, तर पुढची जनरेशन निश्चितच चांगली होईल आणि नवीन भारत आपल्याला बघायला मिळेल, याची मला निश्चितच खात्री आहे. तर आपलं 1 तासाचा वेळात झाला, तर पण अजिंक्यला 1 तासामध्ये सुद्धा अजिंक्य सगळं कव्हर करणं फार डिफिकल्ट आहे. मी इंट्रोडक्शन सुद्धा जयसीला त्यामुळे फार थोडक्यात सांगितलं होतं सांगायला, आणि ते थोडक्यातच आपण केलं, कारण की मला मी ते सगळं इंट्रोडक्शन वाचत घेतलं असतं आपला बराच वेळ त्याच्यात गेला असता. सगळ्या पेटंटची पण आपण बोलत गेलो असतो तर ती एक स्टोरी आहे ना, प्रत्येक पेटंटच्या मागे एक स्टोरी आहे. अजिंक्यच्या प्रत्येक दिवसामध्ये वेगळी स्टोरी आहे. तर ती आपल्याला टाइम मात्र कमी होता, त्याच्यामुळे आपण, कारण की माझा जनरली प्रयत्न असतो की लोकांची 1 तासापेक्षा जास्त कॅपॅसिटी नसते, तेवढ्यात ते ऍटलीस्ट तेवढं तरी त्यांनी प्रॉपर ऐकावं असं माझी इच्छा असते. तर अजिंक्य, तुम्ही आमच्या विनंतीस मान दिला आणि तुम्ही तुमचा टाइम दिला, आणि सगळ्या लोकांसमोर तुम्ही मुद्दे मांडले, कशा प्रकारे रिसर्च करता येईल ते खूप मस्त प्रमाणे सांगितलं. खूप मजा आली मला पण तुमची डिस्कशन करून, खूप सार्थक झाल्यासारखं वाटलं आज. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. आणि आपण परत भेटूया आणि आणखी नवीन काही करता येईल आपण त्याच्यासाठी पण कॉन्टॅक्ट मध्ये राहू. ते तुमचं इक्विपमेंट पण मी जरूर घेईन.
धन्यवाद very much. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू Thank- थँक्यू